मातांनो, जास्त महान बनण्याचा प्रयत्न करू नका. कुणी आपल्याला अवॉर्ड, पुरस्कार काहीच देणार नाही. आणि स्पेशली तुम्हाला हे सांगते, पुरस्कार तर खूप लांबची गोष्ट राहिली बरं का. साधे जवळची जी लोक असतात ना, ते म्हणतात काय करतीस तू, घरी तर राहतीस, फक्त बाळा तर बघतीस, बाहेर जाऊन बघ किती सारं काम करावं लागतं, आणि फक्त बाळ तर तू सांभाळतीस, वेगळं काय करते, आम्ही 4, 5, 6 सांभाळलेत, तू ते एकच सांभाळती. म्हणून त्याच्यामुळे ना जास्त महान बनू नका. चला, आजचा विषय खूप खास आहे. आजचा विषय ना या चड्डूवरती, म्हणजेच ना डायपरवरती. बाळाला डायपर कसं यूज करायचं, काय यूज करायचं, या सगळ्या गोष्टीची, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. आता हे कंपनीने बनवलंय कशासाठी? बाळासाठी बनवलेले, बरोबर ना. आपण तर थोडी यूज करणार आहे, तरी सुद्धा आपण बाळासाठी वापरत नाही. मग का? आता हे प्रमोशन नाहीये, त्याच्यामुळे मी तुम्हाला आहे ना अजिबात दाखवत नाही. याचं लेबल पहिल्यांदा बघितलं असेल, जाऊ दे, ते कट करायला सांगू आपण. तर काय विषय, तर बाळाला डायपर कधी वापरायचे, कसं वापरायचे, तर पहिले 0 ते 3 महिने मी माझ्या मम्मीचं, सासूबाईचं ऐकून अजिबात डायपर वापरलेलं नव्हतं. तुमच्याकडे जर करायला कुणीच नसन तर प्लीज डायपर वापरा बाळासाठी. त्याच्यासाठीच बनलेले हे, त्याच्यासाठीच वापरा. फक्त एवढंच की काळजी घ्या, प्रिकॉशन घ्या. उगाच घातले म्हणून 12-12, 13-13 तास अजिबात काढायचं नाही, त्याच्याकडे बघायचंच नाही. असं करू नका. बाळाने शी केले का चेक करा. मान्य बरं का, 12-12, 13 तास कुणी काही ठेवत नाही. आई ऑब्व्हियसली एक तासाला 15-15, 20 मिनिटाला तर बघतच असते. मी तर, माझं तर कामच आहे फक्त गोलू पुढे गेला की फक्त असे डायपर उघडून बघत असते, शी केली का नाही म्हणून. तुम्ही पण करतात ना, मी सुद्धा तेच करत असते. चला, आता मी प्रिकॉशन सांगते तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही डायपर वापरताय ना, तर त्याच्या आधी डायपरची रॅश क्रीम लावा, जर रॅशेस वगैरे झाले असेल तर. नसेल तर सरळ साईडनी फक्त कोकोनट ऑइल लावा, ओके. आणि कंपल्सरी रात्री झोपायच्या वेळेस बाळाला डायपर यूज करा. त्याच्यासाठीच येते, तुमची पण झोप होईल, त्याची पण झोप होईल. आता बाळाची झोप झाली तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होईल, पण आईच्या झोपेबद्दल कुणालाच काहीच घेणं देणं नाहीये. पण तुम्ही जर नीट असाल ना, तर ते बाळ नीट असणार आहे, बरोबर ना. नवरा जरी जागला ना, 1 दिवस जागेल, 2 दिवस जागेल, 3 दिवस जागेल, परत नाही, परत झोपीत जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जागायचंय, त्याच्यामुळे तुम्ही फिट आहे तर ते बाळ ठीक आहे. तुम्हाला आता वर्षानुवर्ष जागायचंय. माझ्या मावच्या वेळेस मी 4 वर्ष जागत होते, त्यावेळेस मी डायपर वापरलं नाही, अति शहाणपणा केला होता. पण आता यावेळेस मी तसं करणार नाहीये. त्याची पण झोप इम्पॉर्टंट आहे, माझी सुद्धा झोप इम्पॉर्टंट आहे. सो तुमची सुद्धा जर झोप तुम्हाला इम्पॉर्टंट असेल ना, कारण की तुम्ही फिट आहे तर बाळ फिट आहे, म्हणून काय करायचं, रात्री झोपायच्या वेळेस कंपल्सरी बाळाला डायपर यूज करा. स्पेशली रात्रीच्या ज्यावेळेस तुम्ही फीड करायला उठताय ना, त्यावेळेस बघा की बारीशी केली का, सू केलेली का, डायपर जास्त हेवी वाटतंय का. इथं ना लाईन्स वगैरे असतात बघा, जास्त भरलं ना, हेवी वगैरे झालं ना, तर इथे इंडिकेटर असतात, ते चेक करा, चेंज करा. इट्स ओके यार. आणि तुम्हाला जर गरम पाण्याने क्लीन करता आलं तर एकदम बेस्ट आहे. म्हणजे उठल्यानंतर सकाळी, जर नाहीच तर एखादं ना तुम्ही काय करा, वेट वाईज यूज करा, त्याने क्लीन करा, पण बाळासाठी डायपर यूज करा. आता मी दिवसभराचं रुटीन सांगते की बाळासाठी मी कसं यूज करते, म्हणजेच गोलूसाठी कसं यूज करते. आता माझा गोलू दिवसभर घरामध्ये रांगतोय, 2-2 मिनिटाला सू करतो, ज्यावेळेस त्याला रांगायचं असतं त्यावेळेस. मग मी काय करते, डायपर लावते आणि लॉंग चड्डी घालते किंवा लॉंग पॅन्ट घालते, आणि त्याच्यामुळे तो दिवसभर रांगतो, मला काही टेन्शन नाहीये. पण कधी मग काढते, झोपायच्या वेळेस काढते. ज्यावेळेस तो दुपारची नॅप घेतो ना, फक्त अर्धा तास, 1 तास, ते पण झोका दिला तर. आणि मग ज्यावेळेस मी त्याला झोका देते ना, त्यावेळेस 1 तास छान झोप काढतो तो. मग मी काय करत असते, त्यावेळेस डायपर लावत नाही. डायपर फ्री टाइम कधी देते, ज्यावेळेस तो थोडासा जागा आहे की आता झोपेला आलेला आहे, त्याच्या आधी थोडंसं मी डायपर फ्री टाइम त्याला देत असते. रांगतोय ना, तो 1 तास रांगणार आहे, मग त्यावेळेस मी त्याला डायपर लावते. दिवसभर पण लावते, रात्रभर पण लावते. पण सगळ्या गोष्टीचे प्रिकॉशन्स मी घेते. सो आय होप तुम्ही सुद्धा घेताल. आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा झालाय बरं का, पण आय होप की माझा हा जो न्यू लुक आहे बोलण्याचा किंवा सगळ्या गोष्टीचा, तुम्हाला आवडलाय का नाही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा यार, जाता जाता एवढी मी मेहनत घेते. तुमचा छोटूसा लाईक, तुमची छोटीशी कमेंट, तुमचा छोटूसा फॉलो आहे ना, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती, माझ्या मेहनतीचं फळ आहे. सो प्लीज व्हिडिओला लाईक, कमेंट करा आणि ना जाता जाता आपल्या पेजला फॉलो करा. बाय.